तर ही थेट दृश्य आहेत. काँग्रेसचा मोर्चा सुरू झालेला आहे. नीट आणि सीबीएसईच्या परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झाला, घोटाळा झाला, त्या संदर्भामध्ये हा मोर्चा काढण्यात येतोय. युवा काँग्रेसकडून हा मोर्चा काढण्यात येतोय आणि दादरची ही दृश्य आहेत. दादरमध्ये युवा काँग्रेसकडून आक्रमक असा मोर्चा काढण्यात येतोय. पोलीस बॅरिगेटिंग तिथे करण्यात आलेलं आहे, पण त्याचबरोबर शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी या मोर्चामध्ये करण्यात येते. थेट अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांच्याकडून. श्रीकृष्ण, युवा काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काय घडामोडी घडतात? अगदी सध्या सुरू असलेल्या नीट आणि सीबीएसईच्या घोटाळ्याविरोधात आहे ते मुंबई युवा काँग्रेस जे आहे ते यांचा आक्रोश मोर्चा जो आहे तो दादर चैत्यभूमीचा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जे आहे ते आंदोलन आज त्यांचं सुरू होणार होतं आणि या आंदोलनात विशेष म्हणजे युवा आक्रोश मोर्चाचे आयोजित करण्यात आलं होतं आणि संपूर्ण जे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष ते भानू चिंग आणि त्याचबरोबर नसीम खान त्याचबरोबर भाई जगताप हे आंदोलनात सहभागी झाले आणि अगदी त्यांच्याशी देखील मागणी आहे की या संपूर्ण गैरव्यवहार आणि त्याचबरोबर घोटाळ्याच्या आरोपाविरोधात विद्यार्थी आणि पालकांमध्ये देखील संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरच आता काँग्रेसची भूमिका जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि काँग्रेसने आंदोलन करताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जे संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांची किंवा काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला माफी नाही मिळाली पाहिजे असा संदेश देखील देण्यासाठी कुठेतरी काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेली आहे. अगदी पोलिसांकडून देखील मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर जे आमदार माजी मंत्री होते यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि संपूर्ण या प्रकरणाची कारण हा संपूर्ण जो दादर परिसर आणि त्याचबरोबर चैत्यभूमी परिसर हा संपूर्ण व्हीआयपी परिसर असल्या कारणामुळे देखील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा रास्ता रोको केलं जाऊ नये म्हणून देखील पोलिसांची धरपकड आपल्याला करताना पाहायला मिळतात. अगदी थेट केंद्रीय मंत्र्यांची देखील जी आहे ती राजीनाम्याची मागणी जी आहे ती करण्यात येत आहे आणि अगदी विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसकडून केला जात आहे. अगदी महागाई असेल त्याचबरोबर या संपूर्ण नीट परीक्षांसंदर्भात असेल त्यात गेल्या काही दिवसांपासून युवा काँग्रेस जे आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठिकठिकाणी मुंबई शहराच्या वेगवेगळ्या भागांमधील जे आहे ती मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते आणि पोलिसांकडून देखील आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये थेट आंदोलनात जाऊन जे पोलीस कार्यकर्त्यांना जे आहे ते धरपकड करताना पाहायला मिळतात, ताब्यात जे आहे ते घेताना पाहायला मिळतात. कारण कुठलाही संपूर्ण परिसर आणि संध्याकाळची वेळ असल्या कारणामुळे देखील रस्ता रोको केलं जाऊ नये म्हणून पोलिसांकडून दक्षता घेत जाते. संपूर्ण कार्यकर्त्यांना त्वरित या ठिकाणाहून जे ताब्यात घेण्यात येते आणि संपूर्ण आपल्या व्हॅनवरून अगदी आपण महिला देखील त्या दृश्यांमध्ये पाहू शकतो त्या देखील आक्रमक झालेल्या आहेत आणि अशी या संपूर्ण परिसरात जे आहे ते पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात जे आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि दोषींवरती देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी देखील जे आहे ती थेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर युवा काँग्रेस देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रियंका, निश्चितच श्रीकृष्ण, आपण बघतोय की दादर परिसरामध्ये युवा काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांचा बंदोबस्त तिथे लावण्यात आलाय. श्रीकृष्ण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर मुंबईमधील दादरची ही दृश्य आहेत. दादरमधून आक्रोश मोर्चा काढलेला पाहायला मिळतोय. नीट आणि सीबीएसईच्या घोटाळ्याविरोधात हे आंदोलन युवा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येते आहे. याआधी पुण्यात युवा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आणि आता मुंबईमधून दादरची ही दृश्य आहेत. तर आक्रमक असं आंदोलन युवा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. जोरदार घोषणाबाजी तिथे सुरू झालेली आहे आणि पोलीस या आंदोलकांची धरपकड तिथे करण्याचा प्रयत्न करतात असं देखील चित्र पाहायला मिळत आहे. कशा पद्धतीने तणावपूर्ण शांतता तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय आणि काही पोस्टर्स समोर येत आहेत ज्यामध्ये धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा पोस्टर्स तिथे युवा काँग्रेसकडून दाखवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी तिथे सुरू झाली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागलेली आहे आणि बोलूयात कृष्णा आवटी यांच्याशी. कृष्णा, आपण बघतोय की आंदोलकांच्या हातामध्ये पोस्टर्स आहेत ज्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते.
अगदी राष्ट्रीय युवक काँग्रेस जे आहे ते त्याचे कार्यकर्ते देखील होते आणि या आंदोलनात थेट राजीनाम्याची जी आहे ती केंद्रीय मंत्री यांचे राजीनाम्याची मागणी केली जाते. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये या संपूर्ण परिसरात जे आहे ते मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झाले होते आणि ह्याच ठिकाणाहून आता पोलिसांनी देखील त्याचं संपूर्ण कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतल्यानंतर आता ह्या संपूर्ण परिसरात आता मोकळं करण्याचं कारण हा संपूर्ण संध्याकाळच्या वेळेस हा रहदारीचा परिसर मानला जातो आणि या आंदोलनात अगदी विशेष म्हणजे या नीट प्रकरणात आणि सीबीएसई प्रकरणात जो तो युवा आक्रोश मोर्चा जो आहे तो काँग्रेसकर्त्यांचा पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे या संपूर्ण या सीबीएसई आणि बरं त्याचबरोबर नीट श्रीकृष्ण, मी प्रकरणात तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. नसीमजी, आंदोलन तिथे सुरू करण्यात आलेलं आहे युवा काँग्रेसकडून, काय नेमक्या मागण्या आहेत? नाही, मागण्या सरळ आहे की ज्याप्रमाणे नीट आणि सीबीएसईच्या पेपर लीक झालेला आहे या देशामध्ये आणि लाखो तरुणांच्या भविष्य आदरमध्ये पडलेला आहे. अनेक युवकांनी आत्महत्या केलेली आहे आणि जिथे सगळी फायली जमा होती तिथे आग लावून ते फाईल जळवण्याचं पाप झालेलं आहे. तर आणि कुठलीही प्रकारची मोदी सरकार कारवाई करायला तयार नाहीये. संबंधित लोक, नैतिक जे मंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. राहुल गांधीजी आणि काँग्रेस पक्षाची, आमची सर्वांची हीच मागणी आहे. जोपर्यंत राजीनामा देणार नाही, नैतिक जिम्मेदारी स्वीकार करणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या युवक काँग्रेस असो आंदोलन चालू राहणार आहे. तर आंदोलन सुरूच राहण्याचा इशारा तुम्ही देताय. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. यानंतरची एक मोठी